ॲक्च्युअलमध्ये एवढा जो सिलेबस आहे या सगळ्या सिलेबसवरती प्रश्न कशा पद्धतीचे येतात ते बघायचं आपल्याला, आणि आलेल्या प्रश्नाला कसं टॅकल करायचं, आणि ग्रामरमध्ये कोणते पोर्शन आहेत ज्यावरती तुम्हाला फोकस करायचे की जास्तीत जास्त वारंवार त्याच टॉपिकवरती प्रश्न काय होत असतात, रिपीट होत असतात. हे सगळेच टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे. अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसतं लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क पाडायचे आहेत, त्यासाठी तुम्हाला सेक्शन माहिती पाहिजे, कोणत्या सेक्शनला कोणता प्रश्न येतो, कोणत्या सेक्शनला किती मार्क आहेत, आणि कोणत्या सेक्शन आपल्याला सोपा जातो आणि कोणता सेक्शन आपल्याला अवघड जातो. तर एकूण तुम्हाला 6 सेक्शन आहेत. तर त्या 6 सेक्शनमध्ये पहिला येतो लँग्वेज स्टडी 10 मार्कासाठी. त्यानंतर दुसरा सेक्शन आहे टेक्स्च्युअल पॅसेज, 2 पॅसेज असतात 10-10 मार्काचे, 20 मार्कासाठी येतं. पोएट्री सेक्शन आहे तो 10 मार्काला. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे तो 15 मार्काला, 10 मार्काचा पॅसेज येतो आणि 5 मार्काची समरी येते. रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला 4 महत्त्वाचे प्रश्न आहेत, आणि ते 4ही प्रश्न रायटिंग स्किलचे सगळे टॉपिक काय केलेत आपण कव्हर केले आहेत. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. नसेल तर तुम्हाला चॅनलवरती प्लेलिस्ट बनवलेली आहे त्याची, ते प्लेलिस्ट सुद्धा तुम्ही गो थ्रू करा. आणि शेवटचा सेक्शन तो ट्रान्सलेशनचा, त्याला स्किल डेव्हलपमेंट म्हणतो, तो 5 मार्काचा सेक्शन आहे. असा एकूण 80 मार्काचा आपला पेपर फॉर्म होत असतो, आणि आपल्याला 80 पैकी 80 मार्क घ्यायचे आहेत, आणि यावर्षी 80 पैकी 80 मार्क तुम्हाला पडत असतात. इथून अगोदर काय होत होतं, तर 5 मार्काचा प्रश्न आला तर तुम्हाला 4.5 मार्क त्या ठिकाणी दिलं जायचं. पण आता जर तुम्ही व्यवस्थित रायटिंग केली तर तुम्हाला 5 पैकी 4.5 मार्क नाही तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क या ठिकाणी देण्यात येणार आहेत. पण तुमचं रायटिंग त्या पद्धतीचं असलं पाहिजे, एक्सलंट रायटिंग तुमची केली पाहिजे. आता 1 बाय 1 आपण काय करूया, सेक्शनमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात ते बघूयात. पेन पेपर जवळ ठेवा आणि तुम्ही काय करा, लिहित चला. जे पॉईंट मी सांगणार आहे ते सगळे पॉईंट तुम्ही काय करून घ्या, लिहून घ्या. ग्रामरचे जे पॉईंट सांगणार आहे ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, आणि त्याच पॉईंटवरती तुम्हाला काय करायचं, डेली त्या पॉईंटवरती त्या टॉपिकवरती फोकस करायचा आहे. का तर तुम्हाला रिव्हिजन करताना ते काय होतं, सोपं जातं, आणि परीक्षेच्या टायमिंगमध्ये किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला एकही क्वेश्चन असा नवीन वाटणार नाही. सगळे क्वेश्चन्स तुम्हाला काय होतील, फॅमिलियर होत जातील. ठीक आहे. सेक्शन पहिला जो आहे लँग्वेज स्टडीचा, तो 10 मार्काला आहे, आपण बघितला. त्यामध्ये काय येतं, तर पहिलं क्वेश्चन नंबर 1 ए आहे, तर डू ॲज डायरेक्टेड एनी 4, म्हणजे 8 मार्काला आहे हा. तर 4 प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. एका प्रश्नाला किती मार्क आहेत, 2 मार्काला आहेत. म्हणजेच तुम्हाला टोटल 8 मार्कासाठी हा क्वेश्चन नंबर 1 ए आहे. त्यामध्ये प्रश्न कशा पद्धतीचे येतात, पहिला येतो कम्प्लीट द वर्ड युजिंग प्रॉपर लेटर, म्हणजे तुम्हाला एक शब्द दिला जातो. कोणता, आता मी इथे लिहिला SMA-T, अशा पद्धतीचा एक शब्द येतो, किंवा LEA-N, असे शब्द येतात. 4 शब्द असतात. त्या 4 पैकी 4 शब्द तुम्हाला अप्रोप्रिएट किंवा प्रॉपर लेटर यूज करून काय करायचं असतं, लिहायचं असतं. सांगा बरं याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही. SMA-T काय होतं ह्याचं, स्मार्ट, इथे येतं R, आणि या ठिकाणी LEA-N आहे. तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सांगू का मी, बरं ठीक आहे, घ्या. R, लर्न, असा तुम्हाला शब्द किती येतात परीक्षेला, 4 शब्द येतात, आणि मार्क किती असतात, 2 मार्क असतात. ठीक आहे. हे तुम्हाला सेक्शन एवढं सोपं आहे ना, तर तुम्हाला 10 पैकी 10 काहीच डाऊट नसताना तुम्हाला 10 पैकी 10 मार्क इथे पडायलाच पाहिजेत. 10 पैकी 10 जर इथे मार्क पडत नसतील तर तुमचा अभ्यास कमी आहे असं तुम्हाला गृहीत धरावं लागतं. पुढचा क्वेश्चन आहे तुमचा, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स. हे सुद्धा 2 मार्काला आहे. आता याच्यामध्ये 2 प्रश्न असतात, एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न. पहिला प्रश्न काय असतो, सिंपल असतो, आणि दुसरा प्रश्न जो असतो तो तुलनात्मक दृष्टिकोनातून अवघड असतो. तुलनात्मक दृष्टिकोन जर बघितलं तर काय होतं, थोडासा काय असतो, तो डिफिकल्ट क्वेश्चन असतो. सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये 2 मार्कासाठी. ठीक आहे. आता तिसरा येतो तुमचा पंक्च्युएशन मार्क. आता हा अख्खा महाराष्ट्र जो आहे ना, हा क्वेश्चन सोडून देतो. का तर त्यांना पंक्च्युएशन मार्क, एखादं वाक्य आहे त्या वाक्यामध्ये तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्स यूज करून ते वाक्य रिराईट करायचं असतं. त्याच्यामध्ये सुद्धा 2 वाक्य असतात, पहिलं सोपं असतं आणि दुसरं थोडं पहिल्यापेक्षा डिफिकल्ट असतं, म्हणजे थोडं काय मॉडरेट लेवलचं क्वेश्चन असतं. ठीक आहे. हे ऑर आहे, तर ऑर असेल तर सोडून द्या, येत असेल तर लिहा, नसेल तर सोडून द्या. पंक्च्युएशन मार्क तुम्हाला चांगली माहिती पाहिजे. ठीक आहे. मेक अ वर्ड. आता चौथा जो क्वेश्चन आहे, तर तुम्हाला एक मोठा क्वेश्चन दिला जातो. कोणता, एक शब्द आहे मोठा, प्रोक्लेमेशन हा शब्द आहे. प्रोक्लेमेशन अशा पद्धतीचा एक मोठा शब्द दिला जातो, आणि त्या शब्दातून तुम्हाला छोटे छोटे शब्द बाहेर काढून, छोटे छोटे लेटर्स जे लेटर्स आहेत, एक एक लेटर बाहेर काढून नवीन शब्द तयार करतात. ह्याच्यातून काय होतं, मोशन शब्द तयार होतो, मोशन. त्यानंतर येतं तुमचं काम. अशा पद्धतीचे शब्द तुम्हाला 4 शब्द तयार करायचे असतात, आणि 2 मार्कासाठी हा प्रश्न येतो. ठीक आहे. खूप सोपं आहे. मेक अ न्यू वर्ड युजिंग अ गिवन वर्ड, म्हणजे लेटर यूज करायचे तुम्हाला दिलेल्या शब्दामधले, आणि त्याच्यातून नवीन शब्द 4 तयार करायचे आहेत. 2 मार्कासाठी आहे. त्यानंतर पुढचा आहे राईट रिलेटेड वर्ड्स फॉर गिवन वर्ड. मग आता रिलेटेड वर्ड मला लिहायचं जर झालं तर तुम्हाला वेब चार्ट करावी लागते. उदाहरणार्थ तुम्हाला बँक हा शब्द दिला, आणि तुम्हाला बँकेच्या रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. मग बँकेमध्ये काय काय असतं, ऑफिस असतं बँकेचं, मॅनेजर असतो, मनी असतं म्हणजे पैसे असतात, त्याच्यानंतर स्टाफ असतो, वर्कर असतो, सिक्युरिटी असतो. हे सगळे
4 पेक्षा जास्त पॉईंट लिहा. एखादा जर पॉईंट चुकला तर तुम्हाला दुसऱ्याच्यामध्ये ऍडजस्ट होऊ शकतो. ठीक आहे, हे झालं क्वेश्चन नंबर 5 रिलेटेड वर्ड. आता क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो क्वेश्चन नंबर 6 येतो कंप्लीट द वर्ड चेन. आता वर्ड चेन कंप्लीट करायचे तुम्हाला. वर्ड चेन कंप्लीट करायची असताना तुम्हाला 2 प्रकारचे वर्ड चेन आतापर्यंत सगळ्यात जास्त विचारले. एक तर नाऊनची वर्ड चेन असते आणि दुसरं कोणती असते कडे तुमची वर्बची असते. ठीक आहे, नाऊन आणि सेकंड वर्बची. मग आता महत्त्वाची गोष्ट काय, जर तुम्हाला नाऊनची वर्ड चेन विचारली तर तुम्हाला नाऊन लिहावे लागतील. सगळीकडे 4 जे आहेत तुमचे नाऊनच आले पाहिजे. जर तुम्ही मध्येच वर्ब लिहिला तर समजा तुम्हाला नाऊनची विचारली, तुम्ही 2 शब्द वर्बचे लिहिले, नाऊनचे लिहिले, 2 वर्बचे लिहिले पुढचे, तर पुढचे हे सगळे काय होतात, चुकीचे होतात आणि तुम्हाला एकच मार्क पडतो. ठीक आहे, नाऊन काय असतं, वर्ब काय असतं ते सुद्धा व्यवस्थित डिटेल घेतलेलं आहे, एकदा बघून घ्या किंवा रिवाईज करा. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन नंबर 1 मधला ए. आता बी जो येतो तर तो तुम्हाला 2 मार्काला आहे. बी हा क्वेश्चन. ठीक आहे, काय म्हणतात ते, डू ॲज डायरेक्टेड एनी 2. 3 क्वेश्चन आहे तुम्हाला या ठिकाणी. 3 पैकी तुम्हाला 2 सॉल्व्ह करायचे आहेत आणि प्रत्येकी 1 मार्काला आहे. ठीक आहे, मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग गिवन फ्रेज. आता फ्रेज लक्षात पाहिजे तुम्हाला. फ्रेज म्हणजे काय, ग्रुप ऑफ वर्ड्स असतो आणि त्याला कंप्लीट मिनिंग नसते. ते काय करतं, त्याच्यातून आपल्याला एक शब्द तयार करायचा, वाक्य तयार करायचं. बघा फ्रेज काय असते, इन फ्रंट ऑफ असेल, त्याच्यानंतर ऑन द टेबल असेल, किंवा बिहाइंड द ट्रीज असेल, किंवा दुसरं एक तर तुमचं कोणतं की इन फ्रंट ऑफ कॉलेज असं लिहा, इन फ्रंट ऑफ स्कूल लिहा. त्यानंतर तुमचं काय तर लुक आफ्टर, ही मागच्या वेळेस आलेली फ्रेज आहे, लुक आफ्टर. तर हे जे फ्रेज आहेत तुम्हाला हे फ्रेज वाक्यामध्ये उपयोग करून काय करायचं असतं, लिहायचं असतं. त्याच्यासाठी 1 मार्क आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं आहे ॲड क्लॉज टू एक्सपांड द गिवन सेंटेन्स. तुम्हाला क्लॉज ॲड करायचं, नवीन एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्याला तुम्हाला नवीन वाक्य तयार करायचं असतं. काय येणार, उदाहरणार्थ आय फाउंड FOUND आय फाउंड 100 रुपीज. हे वाक्य तुम्हाला दिलेलं आहे. मग ह्याला तुम्हाला क्लॉज ॲड करायचे. वाक्य जसे असेल लिहा, कॉमा करा किंवा ह्याच्या अगोदर इथं ॲड करा किंवा इथं ॲड करा, कुठेही ॲड करा. फक्त हे जे दिलेलं वाक्य आहे ते तुमचं त्या तुम्ही नवीन बनवलेल्या ह्याच्यामध्ये आलं पाहिजे, नवीन सेंटेन्समध्ये आलं पाहिजे. आता पुढचा एक क्वेश्चन आहे सफिक्स अँड प्रिफिक्स. हा खूप सोपा आणि खूप महत्त्वाचा आहे. सफिक्स आणि प्रिफिक्स काय असतं बघा, तर एखादा शब्द घ्या, कोणता, फ्रेंड शब्द आहे, फ्रेंड FRIEND, फ्रेंड हा मूळ शब्द आहे. या मूळ शब्दाच्या पुढं आणि मूळ शब्दाच्या मागे तुम्हाला काहीतरी प्रत्यय लावा लागतो. मग फ्रेंड आहे तर तुम्हाला फ्रेंडशिप करता येतं, फ्रेंडशिप, आणि येतं अनफ्रेंड सुद्धा करता येतं. त्यानंतर तुमचा पुढचा शब्द घेऊ, ब्युटी. हा जो ब्युटी शब्द आहे हा ब्युटी रूट वर्ड आहे, मेन वर्ड आहे. ब्युटीफुलला आपण ब्युटीफुल करू शकतो, इथं आय टाकून इथं फुल करू शकतो. आणि त्यानंतर दुसरं काइंड असेल, अजून एक एक्झाम्पल बघा, काइंड शब्द असेल, काइंडला आपण नेस लावू शकतो, काइंडनेस, किंवा इथं अनकाइंड करू शकतो, अनकाइंड होतं. मग एखादा जो रूट वर्ड आहे, जो मूळ शब्द आहे, त्या मूळ शब्दाच्या उजव्या साईडला म्हणजे समोर जो प्रत्यय लागतो त्याला आपण म्हणतो सफिक्स, आणि मूळ शब्दाच्या पाठीमागं जो शब्द लागतो, पाठीमागं जो प्रत्यय लागतो त्याला म्हणतो आपण प्रीफिक्स. अगोदर प्री म्हणजे अगोदरचा आणि फिक्स होणारा म्हणजे आधी येणारा शब्द. ठीक आहे, अशा पद्धतीचं प्रीफिक्स आणि सफिक्स तुम्हाला ॲड करावं लागतं. 2 शब्द येतात, त्याला तुम्हाला 1 मार्क आहे. ठीक आहे, हे सोपं आहे. आता हे 10 मार्काचं इथं 10 पैकी 10 पडलेत असं समजा, आणि पडायलाच पाहिजेत. ही खूप सोपं आहे, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नसला पाहिजे. आता सेक्शन नंबर 2 जो येतो तुमचा तो आहे सेक्शन नंबर 2, तो आहे 20 मार्काला, आणि तो म्हणजेच टेक्स्च्युअल पॅसेज. अशा पद्धतीचं तुमचा क्वेश्चन नंबर 2 असतो. त्यात येतं रीड द गिवन पॅसेज अँड सॉल्व. 10 मार्काला आहे. याच्यात एकूण 5 प्रश्न असतात, A1, A2, A3, A4 आणि A5. ठीक आहे, प्रत्येकी 2 मार्काला प्रश्न असतो, म्हणजेच तुम्हाला टोटल 10 मार्काचा हा प्रश्न आहे. पॅसेज पहिला, क्वेश्चन नंबर 2A. मग आता ह्याच्यामध्ये काय असतं, पहिला A1 जो आहे तो फिक्स आहे. A1 फिक्स आहे. काय येतं तर त्याच्यात फिल इन द ब्लँक्स येतात, त्याच्यानंतर ट्रू फॉल्स असतं किंवा कंप्लीट द सेंटेन्स, अशा टाईपचे प्रश्न असतात. दुसरा येतो तुमचा कंप्लीट द वेब असते. त्यानंतर A3 जो आहे, A3 मध्ये तुम्हाला वोकॅब्युलरी असते, म्हणजे सिमिलर वर्ड लिहायचे असतात किंवा अपोजिट वर्ड्स लिहायचे असतात, किंवा एखादा ग्रुप दिलेला असतो शब्दांचा, तो तुम्हाला पॅसेजमधून त्या शब्दांचा अर्थ शोधायचा असतो. आणि A4 जो आहे तो A4 प्रॉपर ग्रामरचा सेक्शन आहे, प्रॉपर ग्रामर, आणि त्यामध्ये तुम्हाला टेन्स असेल किंवा इन्फिनिटिव्ज असतील किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, व्हॉइस असेल, अशा टाईपचे प्रश्न या A4 मध्ये विचारले जातात. ठीक आहे, आणि A5 जो आहे तो A5 पर्सनल रिस्पॉन्स आहे. तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे दिलेला जो पॅसेज आहे तर दिलेला पॅसेज तुम्हाला किती समजला, किंवा त्या पॅसेजच्या आधारावरती तुम्हाला तुमचं मत
तुमचं ओपिनियन काय करायचं असतं या ठिकाणी मांडायचं असतं. व्यवस्थित मांडलं तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क या ठिकाणी पडत असतात. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन नंबर दुसरा ए. आता क्वेश्चन नंबर दुसरा बी जो आहे तो सुद्धा टेक्स्च्युअल पॅसेज आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 10 मार्क आहेत. तरीही बघूयात आपण. बी आहे, काय म्हणतो क्वेश्चन, रीड द गिवन पॅसेज अँड सॉल्व. ह्याला 10 मार्क आहेत. प्रत्येकी 2 मार्क आहेत. प्रत्येक प्रश्नाला किती मार्क आहेत, 2 मार्क आहेत. आणि एकूण किती प्रश्न आहेत, B1, B2, B3, B4 आणि B5 हे असे एकूण 5 प्रश्न आहेत. प्रत्येकी 2 मार्क म्हणजे 10 मार्काचा क्वेश्चन आहे तो की पूर्ण होतो. त्यात सुद्धा फिक्स आहे टेम्पलेट, कशा पद्धतीचे प्रश्न येते. पहिला तो कंप्लीट द सेंटेन्स, त्यानंतर फिल इन द ब्लँक्स असतो किंवा ट्रू फॉल्स अशा टाईपचे प्रश्न येत असतात. ठीक आहे, A1 मध्ये, B1 मध्ये. आणि B2 मध्ये कंप्लीट द वेब असते, तुम्हाला वेब चार्ट काय करायचं असतं, कंप्लीट करायचं असतं. आणि B3 जो आहे तर तो ओकॅब्युलरी A1 सारखाच ओकॅब्युलरी, सिमिलर वर्ड असतील, अपोजिट वर्ड असतील किंवा ॲडजेक्टिव्ह असतील, डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहायला सांगितले असतील किंवा ॲडवर्ब लिहायला सांगितले असतील. शेवटी LY असणारे ॲडवर्ब्स तुम्हाला लिहायला सांगितलेले आहेत. मग आता ग्रामरमध्ये B4 जो आहे ना, ग्रामरमध्ये सुद्धा मग काय तर इन्फिनिटिव्ह येईल किंवा चेंज द व्हॉइस येईल किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच येईल किंवा तुम्हाला म्हणतो आपण नॉट ओनली बट ऑल्सो येईल, ॲज सून ॲज येईल, नो सूनर दॅन येईल. अशा टाईपचे सगळेच प्रश्न काय होतात या B4 मध्ये येत असतात. ठीक आहे, आणि शेवटचा येतो तुम्हाला B5. हा जो आहे पर्सनल रिस्पॉन्स आहे 2 मार्कासाठी. ठीक आहे, मग याच्यामध्ये जो पॅसेज तुम्हाला दिलेला आहे त्या पॅसेजला तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि त्यावरती तुमचं मत तुम्हाला काय करायचं आहे, मांडायचं आहे. मत मांडायचं आहे किंवा तुमचं ओपिनियन तुम्हाला त्या पॅसेजच्या आधारावरती लिहायचं आहे. याला 2 मार्क आहेत. तुम्ही जर व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडत असतात. ठीक आहे, हा झाला सेक्शन नंबर 2. अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत सोपा आणि माझा सगळ्यात आवडीचा सेक्शन आहे तो म्हणजे पोएट्री सेक्शन. त्या पोएट्री सेक्शनमध्ये एकूण 10 मार्क आहेत आणि यात 2 प्रकारचे प्रश्न असतात. क्वेश्चन नंबर 3A जो आहे, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच स्टांझा किंवा पोएम, डू द ॲक्टिव्हिटी. 5 मार्काला आहे पहिला क्वेश्चन नंबर 3A मध्ये. त्यात 3च प्रश्न असतात, 3 प्रकारचे प्रश्न असतात. पहिलं फिल इन द ब्लँक्स असतं, कंप्लीट द लाईन्स असतील किंवा ट्रू फॉल्स असेल. त्यानंतर दुसरं इथं कंप्लीट द वेब आहे आणि तिसरं ओकॅब्युलरी असतं किंवा तुम्हाला जास्तीत जास्त काय असतं, रायमिंग पेअर्स ते विचारले जातात किंवा रायमिंग वर्ड्स जे आहेत पोएममध्ये ते रायमिंग वर्ड्स तुम्हाला लिहायला सांगितले असतात. तर पहिल्याला A1 ला असतो 2 मार्क, A2 ला आहे 2 मार्क आणि A3 जो आहे तर तो आहे 1 मार्काचा. ठीक आहे, अशा पद्धतीचं तुमचं क्वेश्चन नंबर 3A हा इथे कंप्लीट होतो. मग आता येतो क्वेश्चन नंबर 3B. हा एकदम सोपा आहे. इथं चुकून 10 मार्क झाले तर याला किती मार्क आहेत, 5 मार्क आहेत. क्वेश्चन नंबर 3B मध्ये ॲप्रिशिएशन जे आहे तर ते 5 मार्क आले. मग तुम्हाला ॲप्रिशिएशन कसं लिहायचं असतं, टायटल, तुम्हाला पोएम येते, परीक्षेमध्ये पोएम दिलेली असते, तुम्हाला ती पोएम व्यवस्थित वाचायची आहे आणि पोएमचं टायटल मध्ये स्पेलिंग न चुकता ते लिहायचं आहे. त्यानंतर पोएटचं नाव इथं असतं, पोएटचं नाव सुद्धा न चुकता, स्पेलिंग न चुकवता तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजेच तुमचे 1 मार्क इथेच आहेत, तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलं आहे त्या क्वेश्चनमध्येच तुम्हाला 1 मार्क दिला जातो. टायटल, त्यानंतर पोएट येतं, रॅम स्कीम, त्या पोएममध्ये कोणत्या प्रकारची रॅम स्कीम आहे, फ्री वर्स आहे तर ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर ते फिगर ऑफ स्पीच, एनी1, कुठलंही एक फिगर ऑफ स्पीच लिहा, एनी1 किंवा 2 लिहा, एक चुकलं तर 1 तुम्हाला सफिशियंट राहील. त्यानंतर येतं सेंट्रल आयडिया किंवा थीम. अशा पद्धतीचं तुम्हाला 5 पॉईंटमध्ये ॲप्रिशिएशन लिहायचं असतं. टायटलला अर्धा मार्क आहे, पोएटला अर्धा मार्क, त्यानंतर रॅम स्कीमला 1 मार्क, फिगर ऑफ स्पीचला 1 मार्क आणि तुमचं थीम जे आहे सेंट्रल आयडिया त्याला 2 मार्क आहेत. हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये तुम्हाला विदाऊट एनी डाऊट 5 पैकी 5 मार्क्स तुम्हाला काय करत असतात, पडत असतात. आणि हे 5 पैकी 5 मार्क घेण्यासाठी आपण सगळ्या पोएमच्या ॲप्रिशिएशनचा एक 1 शॉट व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ चॅनलवरती लाईव्ह आहे, तरीही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तो बघा आणि तुम्हाला एक 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमचे 5 मार्क काय होतात या ठिकाणी कव्हर होत असतात. ठीक आहे, ह्याच्यानंतर कोणतं येतं पुढचं सेक्शन तुमचं, पुढचं सेक्शन आहे सेक्शन नंबर 4, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. आता हे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज जे आहे ना, नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न असतात. क्वेश्चन नंबर 4A हा जो आहे, रीड द गिवन पॅसेज अँड सॉल्व. हे 10 मार्काला येतं. जसं तुम्हाला टेक्स्च्युअल पॅसेज होते 2 टेक्स्च्युअल पॅसेज जसे होते ना, सेम टू सेम तसेच प्रश्न सुद्धा या नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये असतात. A1, A2, A3, A4 आणि A5. बघा, A1 जो आहे तो कंप्लीट वेब असेल, A1 जो आहे तो कंप्लीट द सेंटेन्स असतील किंवा फिल इन द ब्लँक्स असतील किंवा ट्रू फॉल्स असेल, हे तुम्हाला A1 मध्ये भेटतं, हे 2 मार्काला. त्यानंतर कंप्लीट द वेब हे 2 मार्काला आहे, वेब चार्ट किंवा वेब डायग्राम कंप्लीट करायचा असते. A3 जो आहे तर तो ओकॅब्युलरी आहे, मागे सांगितलं तुम्हाला, सिमिलर वर्ड असेल, अपोजिट वर्ड असेल किंवा डिस्क्रायबिंग वर्ड्स असतील किंवा ॲडजेक्टिव्ह असतील, या प्रकारचे क्वेश्चन याच्यामध्ये येतात. आणि ग्रामरमध्ये तुम्हाला सांगितलं की टेन्स असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, चेंज द व्हॉइस असेल किंवा
WH क्वेश्चन असतील किंवा मेक एक्सक्लेमेटरी असेल किंवा नॉट ओनली बट ऑल्सो असेल, ॲज सून ॲज असेल, नो सूनर दॅन असेल, या प्रकारचे प्रश्न या A4 मध्ये कव्हर होतात. त्याला 2 प्रश्न असतात तर 2 मार्क असतील. इन्फिनिटिव्ह असतील, जिरंड असेल आणि लास्ट येतं पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स जो आहे तर तो तुम्हाला दिलेला पॅसेज आहे, त्या दिलेल्या पॅसेजवरती तुम्हाला तुमचं ओपिनियन काय करायचं असतं, मांडायचं असतं आणि त्याला असतात 2 मार्क. आउट ऑफ मार्क पडत असतात जर चांगलं लिहिलं, ग्रामर जर व्यवस्थित लिहिलं तर. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी त्याच्यामध्येच B हा क्वेश्चन आहे तर तो समरी रायटिंगचा. समरीला 5 मार्क आहेत. दिलेला पॅसेज आहे तो पॅसेज तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्या पॅसेजला तुम्ही लिहिणाऱ्या समरीला टायटल द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती समरी लिहायची आहे. याला एकूण 5 मार्क आहेत. 5 पैकी 5 पडतात आणि हे 5 पैकी 5 मार्क कसे घ्यायचे त्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ आहे समरी रायटिंगचा, हाऊ टू राईट समरी. तो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काय होईल, तुम्हाला दिशा भेटेल, तुमच्या अभ्यासाला डायरेक्शन भेटेल की समरी कशी लिहायची. अत्यंत महत्त्वाचा आणि या परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त वेटेज असलेला सेक्शन म्हणजे रायटिंग स्किल. एकूण किती मार्काला आहे, 20 मार्काला आहे. आता हे रायटिंग स्किल बघा कोणते प्रश्न येतात. क्वेश्चन नंबर 5 जो आहे सॉल्व द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज, त्याच्यामध्ये A आहे लेटर रायटिंग आणि B आहे सॉल्व द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. पहिलं 1 बाय 1 बघू आपण. क्वेश्चन नंबर 5 A मध्ये लेटर रायटिंग आहे, त्या एनी वन, मग एक तुम्हाला फॉर्मल आहे, दुसरं इनफॉर्मल आहे. प्रत्येकी ह्याला 5 मार्क आहे. तुम्ही फॉर्मल लिहा किंवा इनफॉर्मल लिहा, तुमची चॉईस आहे. त्याची सुद्धा व्हिडिओ आहे, तो सुद्धा बघा. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सगळ्यांची लिंक दिलेली आहे. मी परत सांगत नाही, तुम्ही जाऊन चेक करा आणि तुम्ही काय करा, त्याचा अभ्यास करा. म्हणजेच तुम्हाला काय होणार नाही, अभ्यासामध्ये डिफिकल्टीज फेस करावी लागणार नाहीत. क्वेश्चन नंबर 5 बघितला, A लेटर आहे, फॉर्मल किंवा इनफॉर्मल दोन्हीपैकी एक लिहा. आणि B मध्ये जो आहे तर तुम्हाला डायलॉग रायटिंग आणि ड्राफ्टिंग स्पीच आहे. मग तुम्ही काय करा, डायलॉग रायटिंग लिहा. ड्राफ्टिंग स्पीच सोडून द्या, डायलॉग रायटिंग लिहा. सोपं असतं ते. 3 प्रकारचे प्रश्न असतात. त्यामध्ये एक पहिला प्रश्न असतो 1 मार्काचा, दुसरा असतो 1 मार्काचा आणि तिसरा जो असतो तो 3 मार्काचा असतो. त्या अशा पद्धतीने तुम्हाला डायलॉग रायटिंग कंप्लीट करायचे आहे. त्यानंतर येतं तुमचं क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये तुम्हाला A आणि B असतं. A मध्ये काय, क्वेश्चन नंबर 6 मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. सॉल्व द 1 ॲक्टिव्हिटी, त्यामध्ये वर्बल टू नॉन वर्बल आहे आणि नॉन वर्बल टू वर्बल आहे. दोन्हीपैकी कुठलंही एक लिहा. तुम्ही वर्बल टू नॉन वर्बल लिहा किंवा नॉन वर्बल टू वर्बल लिहा. हे ऑर आहे एकमेकांना. किती मार्काला आहे, 5 मार्काला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6B येतं, सॉल्व एनी 1 ॲक्टिव्हिटी. 5 मार्कासाठी न्यूज रिपोर्ट आहे आणि डेव्हलपिंग स्टोरी आहे. माझ्या मते न्यूज रिपोर्ट लिहा, सोपा आहे. न्यूज रिपोर्टला 5 पैकी 5 मार्क पडतात. ठीक आहे. आता इथं पुढचं तुमचं शेवटचं लास्ट आणि बेस्ट सेक्शन ते म्हणजे ट्रान्सलेशन, की अख्ख्या महाराष्ट्राला काय जातं, सोपं जातं, एकदम सोपं असतं. ट्रान्सलेट वर्ड्स इन मराठी. इंग्लिशमध्ये शब्द दिले असतात, 6 पैकी 4 शब्द तुम्हाला ट्रान्सलेट करायचे असतात, 2 मार्क आहेत. ट्रान्सलेट गिवन सेंटेन्स, 3 सेंटेन्स दिलेले असतात, त्यापैकी 2 सेंटेन्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात, त्याला 2 मार्क आहेत. आणि ट्रान्सलेट गिवन प्रोवर्ब ऑर इडियम इन युअर लँग्वेज किंवा मराठी, म्हणजे तुम्हाला 2 प्रोवर्ब किंवा म्हणी दिलेले असतात, त्यापैकी एक म्हण काय करायची, ट्रान्सलेट करायची. माझ्यामध्ये सगळेच तुम्ही काय करा, ऑरचे सुद्धा क्वेश्चन तुम्ही काय करा या ठिकाणी सोडून टाका. म्हणजेच काय होईल, तुम्हाला एखादा जर चुकला तर दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रायटिंग स्किलचा जो पोर्शन आहे आणि पोएट्रीचा जो पोर्शन आहे तर ते पोर्शन आपण ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. तो बघा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल याची गॅरंटी आहे. त्यानंतर रायटिंग स्किलचे सगळेच पॉईंट किंवा सगळेच क्वेश्चन काय केलेत आपण या ठिकाणी कव्हर केलेले, त्याची सुद्धा प्लेलिस्ट आहे, ते सुद्धा गो थ्रू करा. तुम्हाला 100% त्या लिस्टचा किंवा त्या व्हिडिओजचा काय होणार आहे, फायदा येणार, याची मला गॅरंटी आहे. आणि तुम्हाला 27 फेब्रुवारीची परीक्षा आहे, 27 फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क पाडणार ही गॅरंटी आहे. तुम्हाला तुमच्या लेखी 80 आणि शाळेतले 20 असे एकूण 100 पैकी तुम्हाला 100 मार्क पडायला या ठिकाणी चान्स आहे. 100 पैकी 100 नसतील तरी तुम्ही 100 पैकी 98 आणि 99 मार्क पाडावेत हीच अपेक्षा आहे. येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा, मित्रांना शेअर करा. भेटूयात पुन्हा एका नवीन अशाच आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.